ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आपला विषय असा आहे का जसा जसा काळ बदलतो तसा माणूस बदलतो. ह्या जगामध्ये पहिले काय होतं? कृत्विक, त्रतार, द्वापार आणि कली 4 युग होऊन गेले. आणि त्या पद्धतीनं समाजाचं राहणीमान आणि माणसं बदलत गेले. आता काय चालू आहे? कली. आता त्रेतायुगामध्ये काय होतं? जो तो उठला तो त्यागी व्हायचा. प्रपंच नकोय, रामदास स्वामी. आणि मग लोकसंख्या घटली. लोकसंख्या घटल्यानंतर माणसाची ज्या वेळेला वय वृद्ध होतो तेव्हा त्याला सांभाळण्याकरता कोणतरी लागतं. आणि मग काय केलं? वंशाला दिवा. वंशाला दिवा म्हणजे काय? तो वयस्कर झाल्यानंतर त्याच्या पोटापाण्याची त्याची जी व्यवस्था कोणा करायची? मुलांना करायची. आणि मग मग वंशाला दिवा होण्याकरता मुलींची संख्या वाढली. एका माणसाला 5 मुली झाल्या तर मुलगा वाहू द्या. मग 6 मुली झाल्या. आता माझी परिस्थिती अशी आहे का मला 6 मुली झाल्या, तोपर्यंत वाट बघितली. आणि मग त्यानंतर 2 मुलं झाली. बघा, 6 मुली या वेळा होतात आणि मग त्यांचे लग्न करायचे. आता पहिली पद्धत अशी होती का मुली थोड्या होत्या आणि मग राजवाडी काय करायचे? कन्यादान करायचे. 1 किंवा 2 मुलीचं लग्न थाटामाटात करायचं. मग त्या जावयाला धन द्यायचं. आणि मग त्या जावयाला धन दिल्यानंतर ती पद्धत सुरू झाली. आणि इकडं लोकसंख्या वाढली, मुली वाढल्या. आणि मग त्या माणसानं मी 2 जमिनी विकून मुलींचे लग्न केले. आता खाली राहिले 4. काय करणार आहे? आणि मग नंतर काय झालं? गर्भपात झाले. काही मुलींच्या बापाने आत्महत्या केल्या. नंतर मग मग मुलाला मुली मिळती नाही. मुलांचे वय वाढून गेले. मग मुलाचा बाप घरात करायला कोणी बाई मुलगी लागते ना. मग तो काय करतो? 2 पैसे गेले तर हरकत नाही. आणि मग त्या मुलीच्या बापाला मदत करतो आणि तो लग्न करून घेतो. ज्याला गरज असती तो करतो आणि ज्याला गरज आहे तो देतो. पण ज्याच्यापाशी मुलीच नाही आहे, नुसते मुलंच आहे, तो काय करतो? बोंबा मारतो आणि त्या दोघांची बदनामी करतो. तो मुलीचा बाप भाड खातो, मुलीच्या बापानं भाड खाली, त्या मुलीच्या बापानं भाड खाली. तो त्या मुलीच्या बापाच्या नावानं टिमक्या मारत हिंडतो. आणि मग काही कीर्तनकार बाबा बघा, ज्यांनी विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पथ्य सांभाळावी. आणि मग तुझं व्यासपीठ, व्यासाने महाभारत गीता भागवत लिहिलं आणि त्या पीठावरून ज्या नाव ठेवलं जातं तिथून जो बोलतो त्याला काय म्हणतात? व्यासपीठ. मग व्यासपीठ बसून बोलण्याची काय असते? मर्यादा असते. काय बोलावा, कसं बोलावा, किती बोलावा. आज मोठं मंत्री जरी असला, राष्ट्रपती जरी असला, त्याला बंधन आहेत. पण थोडेसे शिकलेले बाबा आहे ना, अर्ध्या आळकोंडाना पिवळे होईल. मग ते काय करतात? समाजाची निंदा करतात. अरे समाजाला गरज आहे, समाज जसा जसा वेळ येईल तसा वागतो. आणि मग तू काय त्यांची रिकामी चर्चा करतो? आणि मग ज्या वेळेला अशी चर्चा झाली, मुलीचे पैसे घेतात. मग तो मुलीचा बाप का बसतो? काही नाही इलाज आहे. जमिनी विकल्या, बँक कर्ज देत नाही, लग्न तर करायला पाहिजे आणि खर्चाशिवाय तर लग्न होत नाही. आणि मग तो गप बसतो. तोपर्यंत काय असतं? तो काळ वेळ असतो. जे माणसाच्या जीवनात 6 विकार आहेत आणि तो विकार असतो त्याला त्या वेळात तो मिळायला पाहिजे. आणि मग त्या मुली निघून जातात. आणि मुली निघून गेल्यानंतर मग निघून गेलेल्या मुली बऱ्या का त्या दोघांच्या संमतीनं झाले लग्न बरं? मग या लोकांनी आता भान ठेवा का आपण जो करतो, होतंय ते बऱ्या करता, होणार आहे ते बऱ्या करता, समाजात जे होतं ना ते बऱ्या करता होतं. आणि मग तो करतो, त्याला गरज असते. आज मी ज्योतिष भविष्यकार आहे.
भैरोबाला बसतो, देवापाशी लोक येतात, आमच्या मुलाचं लग्न कधी होईल, कोणत्या दिशेला होईल. आणि आज लोक गणगण येतात, मुलाचं वय 40-35 होऊन गेले, गाडी आहे, बंगला आहे, सगळे, मुली मिळून नाही राहिल्या. आणि मग ज्या वेळेला काय गोष्टीचा शॉर्टेज येतो त्यावेळेला लोक काय करतात, आता आडून पाहतात. मग आता मुलींनी काय ठरवलं, मुलगा एकटाच पाहिजे, मग तो नोकरीला पाहिजे, त्याला शेतीही पाहिजे, आणि नोकरी पाहिजे, शेती पाहिजे, बंगला पाहिजे, एकटा पाहिजे. आणि आता काय पद्धत निघाली, कमी वयाचा पाहिजे. बघा, त्याला शिक्षण करायचंय, शिक्षण करता करता वेळ निघून जातो, आणि मग मग आता शिक्षणही पाहिजे, नोकरी पाहिजे, कमी वय पाहिजे, आणि मग या सगळ्या गोष्टी कुठून मिळणार आहे. त्यामुळं आज नोकरीवाला मुलगा म्हणता म्हणता आज मुलींची वय 30, 35, 32, 40 होऊन गेले. आणि मग ज्याला ज्याला पटल त्याला तसं तो करतो, त्याने ते करून घ्यावा. पण जो मध्ये जो बॉम्बा मारतो ना, भुकतो ना, त्यांना भुकू नये, त्यांना गप बसावा, शहाणपणा करू नये. तू काय जग सुधारायचं कंटाळा घेईल नाही. जगाला जसं वाटेल ना तसं जग करते. फक्त जगा शिकवी ज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. तू लोकांना ज्ञान शिकवतो, जेथे कीर्तन करावे तिथले अन्न न सेवावे, देती घेती नरका जाती. हा अभंग काय तो विसरून गेलाय का? तुकाराम महाराजांनी काय केलं, मी भक्ती विजय कथा सराचा चॅनल बनवला होता आणि चरित्र वाचलेले. बघा, संतांनी इतकी कसोटी केली आणि काही नाही, कोणाकडून रुपया घेतला नाही, हाल अपेष्टा सहन केल्या, आणि आपला हा वारकरी संप्रदाय त्यांनी टिकून धरला. काय, आणि मग ज्यांनी वारकरी संप्रदाय केला त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे का स्वइच्छेनं जर त्याला भाड्यापुरतं काय दिलं तर घ्यायला काय हरकत नाही. पण आज काय झाला, रेट झाला, आणि अवघे पोटासाठी ढोंग ते कैसा पांडुरंग. काय करायचे, हा काही बाबा आहेत ते संस्था चालवतात, देवधर्म करतात, दानधर्म करतात, आणि ते मान्य. पण काही बाबा कीर्तन करून काय करू राहिलेत, आज प्रपंच करू राहिलेत. आपण जर कसा वागतो, आपल्याला दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं आणि आपलं मुसळ दिसत नाही. म्हणून कृपा करू नये ना, आजच्या समाजामध्ये जे लोक करतात, ज्यांना पटते त्यांना करून द्यावा. आपलं जे मार्ग आहे, आपले जे बंधन आहे, आपण त्या बंधनाप्रमाणे आपलं वक्तृत्व करावा, ही माझी नम्र विनंती आहे. जय भैरवनाथ महाराज की जय.